शांतीचे सागर शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज, भक्तिशक्तीचा संगम असलेले समर्थ रामदास, जगद्वंदे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली श्री कलावती आई आणि प्रपंचातून परमार्थ साधणारे ज्योतिर्मय झालेले विभूती तत्व वाटणारे तुम्ही समोर बसलेले मायबाप सत्य सज्जन श्रोते हो. आजचा विषय आहे पूर्णावतार श्रीकृष्ण. आता पहिलं म्हणजे अवतार कशाला म्हणायचे, अवतार परमेश्वर केव्हा घेतो आणि श्रीकृष्णाचा अवतार पूर्णावतार का म्हणला जातो. कारण श्रीकृष्णाला पूर्णावतार म्हणण्याचं मुद्दाम मोठं कारण आहे. आणि आपण श्रीकृष्ण पूर्णावताराची म्हणजे ह्या एका प्रवचनात आपलं लागणार नाही, जवळजवळ 5-6 प्रवचनं श्रीकृष्ण कसा पूर्णावतार आहे हे सांगण्यात आपली जाणार आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट पूर्णावतार, परमेश्वर अवतार का घेतो आणि कशासाठी घेतो हे पहिलं. म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितताना म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि परित्राणाय च साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला मरगळ येते, अधर्माचा जोर होतो. आता धर्माला मरगळ येते म्हणजे काय, की आपल्या धर्मावर कोणी केव्हाही कसंही काही अत्याचार करू द्या, काही लोकांना छळू द्या, देवळं पाडू द्या, काही करून वाटवाटवी करू द्या, पण आपण काहीही करायचं नाही. आपण सुस्त राहायचं, मरगळ असायची, आपण नुसतंच हात चोळीत बसायचं. आपण उठून त्याचा प्रतिकार करायचा नाही किंवा त्याच्यावर प्रतिआक्रमण करायचं नाही. अशा वेळेला आपण म्हणतो की धर्माला मरगळ आलेली आहे. आणि अधर्माचा जेव्हा जोर होतो, आता हा जेव्हा आपल्याला मरगळ आलेली असते तेव्हा अधर्माचा जोर झालेलाच असतो. परमेश्वर म्हणतो की अशा वेळेला मी अवतार घेतो. संत साधू सज्जनांचे रक्षण करणे आणि दुराचारी लोकांचं पारिपत्य करणं हे परमेश्वराचं काम. धर्माचे रक्षण करून धर्माची विस्कटलेली गडी नीट करण्यासाठी भगवंत म्हणतात, मी प्रत्येक युगात अवतार घेतो. आता हे आश्वासक शब्द भगवंताने अर्जुनाला सांगितले, अगदी रणांगणात सांगितले, युद्धाच्या धामधुमीत सांगितले. आणि मग आपल्याला माहीत आहेत भगवंताचे दशावतार माहीत आहे, मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कलंकी हे दशावतार आपल्याला माहीत आहे. आणि त्यातला हा 8वा अवतार जो श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्णावतार म्हणून म्हणतात. आता या दश अवताराच्या पलीकडे अजून त्यांनी काही अवतार घेतलेत का? होय, घेतलेले आहेत. आणि हे दशावतार किंवा अजून घेतलेले जे अवतार ह्यांना सोडून श्रीकृष्णाचाच अवतार पूर्ण अवतार का म्हटला जातो तेही आपण जाणणार आहोत. सुरुवातीला असं आहे की परमेश्वराने आपल्या शक्तीने ब्रह्मांड निर्माण केलं. म्हणजे परमेश्वर जेव्हा निर्गुण निराकार परमेश्वर होतं, काहीही नव्हतं, तेव्हा त्याच्या अमनमनी, निर्गुण निराकाराचा आहे, त्याच्या अमनमनी एक विचार होतो की एकोहम बहुश्याम. आता तुम्ही म्हणाल अमनमनी कसा नाही विचार येतो, त्याला मनच नाही, त्याला विचार कुठे येणार. पण जसं आपण एखाद्या बीजगणितात क्ष धरतो किंवा कुठे काही दाखवायचं असेल तर बिंदू रेखाटतो, म्हणजे कुठेतरी काहीतरी ते गृहीत धरून चालावं लागतं. तसं परमेश्वराच्या अमनमनी एकोहम बहुश्याम असा विचार येतो, असा संकल्प येतो. आणि त्या संकल्पासरशी त्याची जी आदिशक्ती आहे, आदी माया आहे, आदी प्रकृती आहे, ती सगळ्या ब्रह्मांडाची या चराचराची उत्पत्ती करते. तर परमेश्वराने आपल्या आदिशक्तीच्या किंवा आदिप्रकृतीच्या आदिशक्तीने हे ब्रह्मांड निर्माण केलं. या ब्रह्मांडाचं नाव त्यावेळेला त्यांनी विराजपूर असं ठेवलं. आणि त्याच्या लीलेने तो त्या विराजपुरात काही अंशाने प्रविष्ट झाला. ज्याच्या अंशयोगाने प्रकृती सारे पसरते, म्हणजे परमेश्वराची प्रकृती, परमेश्वराची शक्ती म्हणा,
किंवा आपण अगदी फिजिक्सच्या भाषेत बोलायचं म्हणजे तर पोटॅन्शियल एनर्जी, त्या परमेश्वराच्या शक्तीने सगळी प्रकृती बसवली जाते. त्यामुळे ह्या पुरुषाला, ह्या परमेश्वराला त्या क्षणाला पुरुष अशी उपाधी लागते. ज्याचेने अंशी योगे प्रकृती झाली प्रजा ते प्रसवती, या लागी पुरुष नामस्थिती जाण निश्चित पावला. ज्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी हा त्रिभुवनाचा सगळा पसारा साठवला जातो, त्याच्या इंद्रियाच्या योगाने सर्व देहधारी प्राण्यांची ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये सगळ्यांचे व्यवहार चालतात या विराटपुरात. म्हणजे या सगळ्या ब्रह्मांडात सगळ्या जीवांचे, नुसती मानवांचे नाही, सगळ्या जीवांची, जे काय अगदी सूक्ष्म सूक्ष्मातिसूक्ष्म पाताल भूतल व्यम चारिणा छद्म चारिणा जे दिसत नाहीत अशा सगळ्या लोकांची, जे ज्ञानेंद्रियांची कर्मेंद्रियांची जी कर्म चालू राहतात, इंद्रियाच्या योगाने सर्व देहधारी प्राणी आपली कामं करतात. त्याच्यापासून या जीवांना ज्ञानप्राप्ती होते. आपल्याला माहितीच आहे बाबा, इंद्रियांच्याद्वारे आपल्याला सगळ्या गोष्टीची ज्ञानप्राप्ती होते आणि त्याच्या प्रत्येक श्वासापासून शारीरिक बल, तेज, कार्यप्रवणता सर्व प्राणीमात्रांना मिळते. आणि मग ही आदिशक्ती, दुसरी एकटी आदिशक्ती काम करत नाही. मग ती कोणाकोणाला हे करते तर तिची रजोगुणाच्या साहाय्याने आदिशक्ती, किंवा ज्याला पराप्रकृती म्हणतात, ती अपराप्रकृती होते. आणि ती अपराप्रकृती ती त्रिगुणात्मक असते, म्हणजे सत्व रज तम गुणात्मक असते. आणि पंचमहाभूतापासून म्हणजे ही अशी म्हणजे अष्टधा प्रकृती बनते, तिला अपरा प्रकृती म्हणतात. आणि जी परमेश्वराच्या ठिकाणी असते ती पराप्रकृती. तर ही अपरा प्रकृती रजोगुणाच्या साहाय्याने ब्रह्मा, सत्वगुणाच्या साहाय्याने विष्णू आणि तमोगुणाच्या साहाय्याने रुद्राची निर्माण करते. आणि ती सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय हे काम करतात. म्हणजे ह्या सृष्टीपूर्वी परमेश्वर स्वयंभू काही नव्हतं. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आपल्याला सगळ्यांना मिळते, ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या स्वसंवेद्या. तसं सृष्टीच्या आरंभी काहीही नव्हतं. परमेश्वर एकटा स्वयंभू होता. सृष्टीपूर्वी स्वयंभासे तेणे उत्पत्ती स्थिती प्रलयोभासे, तोचे आदिकर्त्याना असे तोची निजांगे पुरुषावतारू. आणि मग या सत्व गुण रजाच्या साह्याने काय होतं, जो शेताची पेरणी करी, ब्रह्मा हा रजोगुणात्मक ब्रह्मांडाचे म्हणजे एकंदर सगळं जे रचना आहे तो करतो. त्यामुळे जो शेताची पेरणी करी, तोची राखे देखे सो करी, तोची वाळल्यावरी सवंगणी करी, सर्वांची सवंगणी म्हणजे कापडी, तर ही रुद्रानी करते. आणि सोकरी म्हणजे सांभाळणं हे काम विष्णू करतो. असा त्या विराजपुरात म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती झाली. आणि ह्या विराजपुरात जेव्हा परमेश्वर आपल्या प्रकृतीच्या साह्याने सगळं निर्माण करता झाला, आणि त्यावेळेला त्याच्यानंतर त्याने अनेक अवतार घेतले. त्याचा पहिला अवतार नारायण अवतार. कदाचित ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतील, कारण आपल्याला फक्त दश अवतारच माहिती आहे, मत्स्यकूर्म वगैरे वगैरे. पण पहिला अवतार हा त्याचा नारायण अवतार. नारायण अवतार, तो नारायण शब्द कसा आहे, नार हा पहिला शब्द आहे. आता नार म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर वेगळं चित्र दिसायला लागतं, पण इथं नार म्हणजे नरांचा समुदाय, माणसांचा समुदाय म्हणजे नार. त्याचं आयन म्हणजे स्थान. दक्ष प्रजापतींची मूर्ती म्हणजे दक्ष प्रजापतींची कन्या, तिचं नाव मूर्ती होतं, जी धर्म ऋषींची पत्नी होती. तिच्या ठिकाणी भगवंतानी नरनारायण हा स्वरूपात अवतार घेतला. पहिला अवतार नारायण अवतार. ते मूर्ती मातेच्या उदरी नरनारायण अवतारी, एकीची दो रूपे करी धर्माच्या घरी अवतरले. असे ते धर्माच्या घरी अवतरले. आणि मग कर्माचे निर्हरण, आत्मस्वरूपाचे ज्ञान, अशा नैष्कर्म्य लक्षण धर्म त्यांनी सांगितला. अजूनही ते बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत आहेत. नारदादी योगीवृंद त्यांच्या चरणांची सेवा करत आहेत.
अनेक ऋषीमुनी आजही त्यांच्याशी सुखसंवाद साधतात. अजूनही बद्री केदारच्या घोर घनदाट अरण्यात ते आहेत. आता नवनारायण इतके सच्छील होते, इतकी सच्छील होते, आणि अशा सच्छीलपणाचा धाक कोणाला पडतो? जे जे पापाचरण करतात, दुराचरण करतात, जे सच्छील नसतात आणि ज्यांना आपल्या खुर्चीचा मोह असतो, आपल्या पदाचा मोह असतो, त्या नवनारायणाच्या सच्छील वर्तनाने पहिला धाक पडला इंद्राला. अशा लोकाभिमुख वर्तनाने, त्याच्या महान तपश्चरणाने आपले स्वर्गाचे राज्य नक्की जाणार असं त्या इंद्राला वाटलं. इंद्राने मग नेहमीची त्याची आयुध वापरायला सुरुवात केली. मदनाला नवनारायणाची साधना भंग करायला पाठवले आणि मदन आपली सगळी सेना घेऊन, आता मदनाची सेना कोण? तर वसंत ऋतू, स्वर्गातील सुंदर सुंदर अप्सरा, सुगंध, नाना प्रकारची काम बळवणारी आयुधे, एवढ्या सगळ्यांना घेऊन मदन या नारायणांचा जो तपश्चर्या भंग करायला इंद्राच्या आज्ञेवरनं बद्रिकाश्रमात आला. आता काम एकटा कधी येत नाही, कामाबरोबर क्रोध येतो. काम कधी एकटा नाही, दोघे जुळे जुळे भाऊ आहेत असं म्हटलं तरी चालेल. कामाबरोबर सहजी क्रोध आला, आणि क्रोध हा तापसी लोकांचा इतका उघड वैरी असतो. क्रोध तापसांचा उघड वैरी, तापसा नागवी नाना परी. ऋषीमुनींच्या आचरणाकडे पाहिलं ते एवढे जपी तपी, पण क्षुल्लक कारणाने हे ऋषीमुनी का क्रोधाच्या बळी पडत होते काही कळायला मागत नाही. आता साधी गोष्ट आहे की अंबरीश राजाकडे दुर्वास ऋषी गेले. अंबरीश राजाला एकादशी होती. ते दुर्वास ऋषींना माहीत होते एकादशी सोडायची वेळ आली होती. तेही दुर्वास ऋषींना माहिती, जाऊन बसले नदीवर. आता एकादशी म्हणजे द्वादशीचा तो मुहूर्त टाळायचा नाही. आता काय करावं बरं? दुर्वास ऋषी परत आल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. मग शेवटी फक्त एक भांड्यात पाणी घेतलं आणि त्यांनी आपली एकादशी सोडली. आले दुर्वास ऋषी संतापून, तू राजा, तू एकादशी सोडलीस, मला न, मी तुझ्या घरी अतिथी म्हणून आलोय, मला न विचार. पाणी घोटभर पिलं. ह्याच्यात म्हणजे तापसांचा वैरी कोण? क्रोध. आणि त्यांनी त्या अंबरीश ऋषीच्या मागे कृत्या लावलेली. अंबरीश राजा विष्णूला सहन गेला. त्यांनी मग ते सुदर्शन चक्र त्या कृत्येच्या मागे आणि दुर्वास ऋषींच्या मागे लागले वगैरे वगैरे, आणि मग ती सगळी गोष्ट मिळते. आणि पुढे मग अंबरीश राजाला 10 वेळा जन्म घ्यावा लागेल असं म्हटलं जातं. ते 10 वेळा जन्म घेणं म्हणजे दशावतार असं म्हटलं जातं. एक दशावतार हे परमेश्वराचं आहे. ही एक गोष्ट आहे. एक नृग नावाचा राजा होता. राजाचं नाव नृग, आणि दान धर्म करण्यात अतिशय म्हणजे विख्यात असा होता. तो ऋषीमुनींना, ब्राह्मणांना हजार दान गाई भेट देत असत. तर एकदा काय झालं की एका ऋषीला 1000 गाई दिल्यानंतर एक गाय जरा थोडीशी वात्रट होती, म्हणजे तर ती एक गाय परत त्या खिल्लारातनं परत आली, परत राजाच्या खिल्लारात गेली. नंतर पुढचा जेव्हा ऋषी आले तेव्हा त्यांना परत 1000 गाई दिल्या. त्या पुढच्या ऋषींना कळलं की ही पहिली दान दिलेली मला दिली. ते ऋषी संतापले आणि त्यांनी नृगाला शाप दिला की तू सरडा होशील. आता त्या नृगाचा त्याच्यात काही दोष नाही, पण नृग त्यांना शरण गेला. आणि मग ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, क्रोध हा तापसांचा वडवैरी. म्हणजे जेवढा मनुष्य मोठा होत जातो तसं तो का क्रोधी होत जातो कळत नाही, किंवा तो अहंकारानेच होतो असं म्हणायला. शुक्राचार्यांची माहिती आहे आपल्याला कथा की त्यांनी सख्या जावया ययातीला तू चक्क म्हातारा होशील म्हणून शाप दिला. गौतमाने आपल्या बायकोला शाप दिला, तू शिळा होशील. या साऱ्या शापाची मूळ पाहिले तापसी मुनींचा क्रोध. हे जपी तपी ऋषीमुनी तपाचे सागर ओलांडतात, पण क्रोधाने गायीच्या खुराने जेवढा खड्डा पडेल त्याच्यात जेवढं पाणी साठेल त्या पाण्यात ह्याच्यात बुडून मरतात. इतकं ते क्रोधाने म्हणजे अहंकाराने ते होतात. बरं, आता इकडे ह्या नारायणासाठी तिथं तो मदन आलेला आहे, वसंत ऋतू आलेला आहे, अप्सरा आलेले आहे, सुगंध आलेला आहे, कोकिळ आलेले आहे, भ्रमर आले, फुलांचे ताटवे आले,
अप्सरांचे विलोभनीय नेत्र कटाक्ष आलेले, शृंगारी हावभाव सगळे साथीदार घेऊन बद्री केदार त्या नारायणाच्या आश्रमात सगळे आले. मग नारायण तिथं तप करत होते. मदन त्याच्या आयुधांसह तयार होतात. अप्सराने दिलखेचक नृत्य सुरू केले. शृंगारी हावभाव मदन बाणासारखे होते. विलोभनीय नेत्र कटाक्ष केले. नाथ महाराज म्हणतात, मन्मनाथाचा यावा न साहे देव दानवा, मा येथ तर मानवा कोण केव्हा साहेब. कामाचा जो एक आवेग असतो तो देवादिकांना सुद्धा सहन करता येत नाही. कामाचा आवेग आले की ते कसंही वर्तन करतात. तर माणसांची काय असेल, देवांना जो हे करता येत नाही, आवडता येत नाही आपला काम, तर माणसांची काय स्थिती. तर कामाच्या तावडीतून सगळे देवादिक सारे सापडलेले. आता काम पुरा झाला नाही तर मी म्हणलं की क्रोध आलाच. म्हणजे कामाबरोबर क्रोध त्याचा जुळा भाऊ असं म्हणलं. म्हणजे हल्लीच्या युगातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर माणसाला नुसतं डायबिटीस होत नाही, त्याच्याबरोबर ब्लड प्रेशर पण येतं. नुसतं डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर होतो. नुसतं ब्लड प्रेशर पण नाही, त्याच्याबरोबर ते कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं वाढत असतं. जसं काम आणि क्रोध तसं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर यांची जोडी ठरलेली असं समजा. मदनाने नारायणाला कुंकवाचा खूप प्रयत्न केला. त्यांना काम काही बांधू शकला नाही. त्यामुळे त्यांना क्रोधही आला नाही. कामाने बांधलं हे क्रोधही आला नाही. त्यामुळे त्यांनी कोणाला शाप दिला नाही, मदनाला दिला नाही, इंद्राला दिला नाही. या उलट सर्वांकडे पाहून त्या नारायणाने किंचितचं हास्य केलं. आता ज्याला आपण काहीतरी छळायला आलेलो, ज्याचं काहीतरी आपण वाईट करणार आहोत, हे करायला आलो, तो आपल्याकडे पाहून हसतो म्हटल्यावर त्या सगळ्यांना थोडंसं कोडं पडलं. तो आपण ज्याचा गुन्हा करतोय तो आपल्याकडे पाहून हसतोय, आता अधिक पंचायत. याचा अर्थ आपली चोरी पकडली गेलेली आहे. सगळेच मनातून हावरले. नारायण न बोलता, राग आल्याचे न दाखवता हसत हसत आपल्याला काय शिक्षा करतायत आणि कोणता भयानक शाप येत आहेत अशी त्यांनी मनाची तयारी केली. पण परमार्थात जो खरा वीर असून जो अपकार्यावरही उपकार करतो, ज्याने आपला अपकार केला आहे त्याच्यावर उपकार करतो. अपकार्यावरी जो कोपला तो तात्काळ कोपे नागविला, अपकार्य जेणे उपकार केला तोची दादूला परमार्थी. हे सगळे जे त्याची उदाहरणं घेतलेली आहेत ती नाथ महाराज यांच्या भागवतातनं घेतलेली आहेत. नारायण म्हणाले त्या लोकांना, मदनाला वगैरे, की तुम्ही सारे माझ्या आश्रमात आला, सारे माझे अतिथी आहात. अतिथीचे आगत स्वागत केले नाही तर त्याची पुण्यसंपत्ती कमी पडते. मग तुम्ही आलात माझ्याकडे, नाही तुम्हाला चहापाणी म्हणलं तर माझी पुण्यसंपत्ती कमी पडते आणि मग पाप वाढत जातं. बोला तुमची काय सेवा करू, काय पाहिजे तुम्हाला. नारायणाचे शब्द ऐकून सगळे खरोखर आवागतात की यांनी आपल्याला शाप द्यायचे जे आपण आगत स्वागत करतोय. काम क्रोध शरण आला, मदन मूर्छित पडला, क्रोध तटस्थ राहिला, भ्रमर गुंजन विसरला, बसंत लाचरावला. साऱ्यांनी त्याची क्षमा म्हणून नारायणांची स्तुती आरंभली. त्यांच्या त्या बद्रिकाश्रमातील स्त्रिया स्वर्गातून आलेल्या अप्सरांपेक्षा सुंदर होत्या. नारायणाने यांना सांगितलं, या सगळ्या सुंदर सुंदर स्त्रिया आहेत, तुम्हाला स्वर्गात पाहिजे तर बरोबर घेऊन जा, त्यांच्याशी लग्न लावा, काही करा. ह्या म्हणजे सुंदर आहेत, अजून लग्न झालेलं नाही आहेत. पण ते इतके शर्मिंदे झाले होते की कोणालाही बरोबर घेतलं नाही. पण या सगळ्या कारस्थानाचा प्रमुख इंद्र, त्यासाठी त्यांनी त्यांच्या स्पर्शाने, नारायणाच्या उरुस्पर्शाने झालेली एक स्त्री, उरुस्पर्शाने झाली म्हणून तिचं नाव उर्वशी. ती उर्वशी तिला स्वर्गात पाठवली. ती स्वर्गात गेली म्हणून ती अप्सरा झाली. म्हणून उर्वशी ही अप्सरा स्वर्गातली नारायणांची मुलगी. पण त्यांच्या वर्तनाने, नारायणांच्या वर्तनाने असं स्पष्ट झालं की काम क्रोध यांच्या आहारी न गेले, क्षमा करायला शिकले, दान करण्याची वृत्ती ठेवली की कर्माचे निर्हरण होते, आत्मज्ञान होते, नराचा नारायण होतो. हा नारायण हा जगातील पहिला होता.
आपण म्हणतो ना मत्स्य वगैरे वगैरे, नारायण हा जगातला पहिला अवतार आणि मनुष्य जन्मासाठी हे अवतार अतिशय आदर्श आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी काम क्रोध आपल्या ताब्यात ठेवून क्षमा करण्याची वृत्ती आणि देण्याची वृत्ती दानाची ठेवली तर कर्माचं निर्णय. म्हणून मानवाकरता हा अवतार फार आदर्शवत असा आहे. आणि नुसतंच आदर्शवत असा आणि असं नाही तर अजूनही त्या बद्रिकाश्रमात नारायण तिथं तपश्चर्या करतायत अशी समजूत आहे. भगवंताच्या ह्या अवतारात या अवतारांचे वर्णन खरं म्हणजे हे कोणी केले माहिती का? हे जनक राजाच्या दरबारात जनक राजाने जेव्हा यज्ञ केला होता तेव्हा त्याच्याकडे नवभवान मुनी ऋषी आले होते. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, अविरोत्र. तर म्हणजे ह्यांची नावं बघा तुम्हाला, म्हणजे जे नवनाथ वाचतात त्यांना नवनाथांना माहीत असेल की कवी हरी, कवी म्हणजे मच्छिंद्रनाथ, हरी म्हणजे गोरक्षनाथ, जालंधर प्रबुद्ध म्हणजे कानिफनाथ, अंतरिक्ष म्हणजे जालंधरनाथ वगैरे वगैरे. तर हे सगळे जे आहेत हे त्यांच्यानंतर हे नवनारायण झाले. म्हणजे प्रत्येक वेळा त्याने प्रत्येक युगात अवतार घेतले. तसं आहे हे सगळं वर्णन आविर्भूत नारायणांनी जनकाला यज्ञात केले होते. आणि त्यातलं मार्गदर्शन पण हे उपदेश म्हणजे कोणी काय काय उपदेश केला हे आविर्भूत नारायणाने केले. भगवंत स्वतः अच्युत आहे, म्हणजे च्युत पावणारा नाही आहे. मग त्याला अवतार घेण्याचं कारण काय? तर आत्मज्ञानाचा बोध प्रत्येक माणसाला आणि चोरलेले वेद, म्हणजे त्यावेळेला चोरलेले वेद परत. आता वेद चोरले तर चावणे ते काय करायचे आपल्याला, असं आपण म्हणलं असं अवघे वेद विद्या होते काय, वेदा वाचून काय आणलं आपलं. पण वेद जीवनाचा मार्ग दाखवतात. वेद प्रपंचातून परमार्थाकडे नेतात. वेद भगवंत पेटवतात. वेद धर्मजागृती करतात. धर्माला ग्लानी आली असेल तर ती दूर करतात. धर्मरक्षण करतात. वेदांच्या बाबतीत सर्व संतांनी वेद प्रामाण्य मानलेले आहेत. माऊलींनी ज्ञानेश्वरीचा उपसंहार करताना तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. व्यासांचा मागोवा घेतो म्हणजे व्यासाने वेद रचले, ते व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो असं. तुकाराम महाराजांचे वेदाबद्दल अभंग आपल्याला माहिती आहे. वेदांताचा अर्थ आमासीचे ठावा येणाने भाव. म्हणजे वेद हे फार मोठी शक्ती आहे, धर्माची शक्ती आहे. ती धर्माला जागृत करते, धर्मातील माणसांना जागृत करते, त्यांना शक्ती देते. आता हा नारायण अवतार झाला आहे, नारायण अजून आहे. त्याच्यानंतर झालेला अवतार म्हणजे हंस अवतार. ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहेत, सनतकुमार, सनंदन आणि सनातन असे 4 ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र. तर हे आपल्या पित्याकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे एकदा गेले आणि ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की हे तात, विषय वासना माणसाच्या मनात सारखी का राहते? म्हणजे हे विषय माणसाच्या मनात सारखी चित्त धरून ठेवले असतात. फ्रॉइडनी आत्ता ह्या युगात सांगितलं की माणसाच्या मनात विषय वासना सारखी असते, कामवासना असते. फ्रॉइडचे नियम वगैरे माहिती आहे. पण हे फार पूर्वंपारापासून आपल्या ऋषीमुनींनी सांगितले. आता सनतकुमारांनी विचारले ब्रह्मदेवाला की तात हे असं का होतं की आपण कुठेतरी काहीतरी तपश्चर्या करायला जावं, कुठेतरी नामस्मरण करायला जावं, कुठेतरी देवाचं जप करायला जावं, ते डोक्यात दुसरे विषय वासना असतात. नुसती स्त्रीविषयक वासना नाही, पण सगळेच विषय. मला ही शेती मिळू दे, मला आमदारकीचं तिकीट मिळू दे, आमदार झालो असेल तर मला मंत्री मिळू दे, मंत्री पण मिळू दे, हे जागा मिळू दे, काय वाटेल ते नुसती मागणी असते. हे सगळे विषयच असतात. तर ह्याचं चिंतन कसं सोडता येईल? आपल्या वडिलांना विचारलं. त्यांना माहिती आहे की आपल्या वडिलांचा अधिकार खूप मोठा आहे. संबंध पृथ्वीची जी चराचराची उत्पत्ती आपल्या वडिलांनी केली, त्यांना हा उत्तर नक्कीच माहीत असेल. आणि त्यापुढे त्यांनी प्रश्न विचारला, याप्रमाणे योगाची सूक्ष्म व अंतिम मर्यादा कोण? आता ब्रह्मदेवाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना मिळते. ब्रह्मदेवाची फारशी मंदिरं नाहीत. म्हणजे भारतात 2 ठिकाणीच आहेत, पुष्करलेख वगैरे अशा ठिकाणी. कारण ब्रह्मदेवाची बुद्धी कर्मामध्ये जड झालेली आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने आपले
सृष्टीचं जे आपण केलेलं पाहिलं, चराचराची उत्पत्ती केली आणि त्यातच तो मोहन गेला की मी किती छान केलं, मी किती मला त्याला अहंकार कर्म कर्तृत्व झालं. नाथ महाराजांचा एक ह्याच्यातला एकनाथी हरिपाठातला अभंग आहे की ब्रह्मा आपल्या मुलीच्या पाठीमागे लागला, असा तो अभंग आहे. आणि दुसऱ्या धर्मातील लोकांना ते एक असं चिडवायला कारण झालं नाही की काय तुमचा देव आपल्या मुलीच्या पाठीमागे लागतो. पण त्याचा हा आतला अर्थ असा आहे की ही सृष्टी त्याने जी निर्माण केलेली आहे त्या सृष्टीत तो इतका तो रममाण होऊन गेला की जणू काही सृष्टी त्याची मुलगी आणि त्या मुलीच्या पाठीमागे लागला, म्हणजे त्याला त्याचा अहंकार झाला, त्या कर्मकर्तृत्वात तो बुडून गेला, असा त्याचा तो अर्थ. ह्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ व्यवस्थित काढला पाहिजे. कारण काय होतं की मग काहीतरी असे घेऊन आपल्यावर शिंतोडे उडवणारे लोक लगेच टपलेले असतात. पण कर्माने ब्रह्मदेवाची मती बुद्धी जड झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर त्याच्या मुलाने विचारलं, शरद कुमार नंदन सनातन या सगळ्या मुलांनी विचारलं तर त्याला उत्तर सांगता आलं नाही. ते म्हणाले प्रश्नाची प्रश्नोत्तर विधी ब्रह्मयासी न कळे की शुद्धी कर्म जड झाली बुद्धी बोधत सिद्धी पुरेना. मग ब्रह्मदेवाने ह्या परिस्थितीत भगवंताचे स्मरण केले. ब्रह्मदेव म्हणजे भगवंताचे पुत्र, कारण परमेश्वराच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा भय झालं होतं. त्यामुळे भगवंताला आपल्या पुत्राला अडचणी, कुठल्याही बापाला असं वाटतच नाही की आपला मुलगा अडचणीत आहे, त्या अडचणीत पडायला नको, म्हणून अडचणीत पडल्याचं पाहावेना. म्हणून ते म्हणाले ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याशी कर्म जडत्वे आले पडळ, ते निरसवाया तात्काळ हंस मी झालो. त्याचं जे कर्म जडत्वे आले पडळ, त्याला बुद्धीवर पडळ आलं, पडदा आला आणि ते निरसवाया मी तात्काळ आलो. आता हंसाचाच अवतार का केला तर हंस त्याची गती म्हणजे पटकन येण्याच्या दृष्टीने हंसाची गती जोरदार असते, म्हणजे त्या गतीने तो आला. हंस शुभ्र असतो, शुभ्र वर्ण श्वेत वर्ण म्हणजे हा शुद्ध सत्वाचं प्रतीक आहे. शबल सत्व सुद्धा नाही, शुद्ध सत्वाचं प्रतीक आहे. आणि म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की आपल्याला म्हणजे संस्कृतमध्ये एक श्लोक होता की बगळा आणि हंस यांच्यात फरक काय आहे. हंस शुक्ल बक शुक्ल को वैदो बक हंसयो निरक्षीर विभेदेतू हंस हंस. हंसापाशी निरक्षीर विवेक करण्याची बुद्धी असते. तसं ह्या प्रश्नात काय जे नीर आहे, काय क्षीर आहे, काय जे टाकायचं आहे ते टाकून काय द्यायचं, घ्यायचं काय ते सांगता येतं. शाश्वत काय अशाश्वत काय हे हंस क्षीर निर्णयाने करतो. म्हणून हंसाचाच अवतार घेऊन प्रत्यक्ष परमेश्वर, हंसाचा अवतार घेऊन प्रत्यक्ष भगवंत आपल्या बाळाची सुटका करण्याकरता म्हणजे ब्रह्मदेवाची त्या प्रश्नातनं सुटका करण्याकरता तर तिथं आले. ब्रह्मदेवाला पुढे करून ते हंस पुढे आल्यावर त्यांनी विचारलं, हंसाला विचारलं तुम्ही कोण. तर हंसाने म्हणलं की हा प्रश्न आत्म्यासंबंधी असेल तर हा प्रश्नच अयोग्य. आत्म्यासंबंधी प्रश्न असेल तर माझा आत्मा तुमचा आत्मा एकच आहे, तुम्ही कोण हा प्रश्न, तुम्ही आम्ही हा प्रश्नच होऊ शकत नाही. पण तुम्ही हा प्रश्न अज्ञानातनं विचारला आहे, त्याला मी ज्ञानातनं उत्तर देतो. जग हे ब्रह्ममय आहे, पंचमहाभूतात्मक आहे. मनाने वाणीने इंद्रियाने जे दिले घेतले जाते ते पंचमहाभूतात्मक असते. आणि पंचमहाभूतात्मक जरी असले तसे सोन्याचे दागिने असतात. बाबा पाटल्या आहेत, बांगड्या आहेत, मंगळसूत्र आहे, अंगठी आहे, बोरमाळ आहे, काय वाटेल ते, पण त्याच्यात मूळ हे सोनच असतं. जसं मातीची भांडी घेतली, बाबा डेरा आहे, रांजण आहे, माठ आहे, परळ आहे, काय अनेक आहेत, त्याच्यात मूळ ही मातीच असते. तसं ह्या चराचरात पंचमहाभूतात्मक सृष्टीत आत्मा हा एकच आहे, जो आत्मा परमेश्वराशी जोडला आहे, म्हणजे परमात्मा तो आहे. म्हणून परमात्मा हाच हे आहे, त्याच्यातला मूळ आहे. त्यातलं थोडक्यात आत्मरूपाने सगळे एक असतात. त्याच्यात
मी हा वेगळा, तू हा वेगळा असा जीव चीव भेद नसतो, द्वैताची भावना नसते. ह्या चराचरात परमेश्वराशिवाय दुसरी तिळमात्रही जागा नाही. एखादी गोष्ट भिन्न वाटली तर तो परमेश्वराचा विलास असतो. एखादी गोष्ट अगदी वेगळी भिन्न असते तो परमेश्वराचीच करणी असते. भगवंताच्या ठाई त्रिपुटीचा नाश होतो. तुकाराम महाराजांचा सांडली त्रिपुटी घट उजळला देही असा जो हे आहे, तुका म्हणे आकाश आहे एवढा जो अभंग आहे, तर तो जो आहे तर ती भगवंताचा तो चिन्हविलास असतो. मग संकादिकांनी आपल्या पिताश्रींना ब्रह्मदेवाला हा जो प्रश्न विचारला होता की विषय मनातनं जात का नाही, आता हा आपल्या दृष्टीने किती महत्वाचा आहे बघा. त्याचे उच्चाटन कसं करावं हौसाने सांगितले. म्हणजे परमेश्वराने सांगितलं की एकदा चित्तात विषय शिरले की ते चित्ताला सोडत नाही. विषयांचा त्याग केल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. आता विषयांना त्याग करायचा कसा, जेवढा आपण त्याग करायचा म्हणून तेवढे ते आपल्या अंगाला येऊन चिकटतात. जेवढा त्याग करायचा म्हणतो तेवढा आपल्या अंगाला चिकटतात. तर इंद्रियांना आणि त्यांच्या विषयांना अहंकार वाढीला लावतो. ह्या सगळ्यांचा त्याग नामस्मरणाने होतो. आणि एका जन्मातले विषय नसतात. हे जन्मोजन्मीचे विषय असतात. अनेक जन्मांचे विषय मनाला चिकटलेले असतात, चित्ताला चिकटलेले असतात. बुद्धी विषयाचे ध्यान करते, मग मन त्यासाठी तळमळ करते. त्या विषयांसाठी मन तळमळ करत असतं, चित्त चिंतन करत असतं. म्हणजे फक्त आपण देहाचाच विचार केल्यामुळे हे सगळं चिकटलेले असते. कामवासना, कुठली विषय वासना ही चिकटलेली असते आणि जीव हा जन्ममरणाच्या फेरत असतो. देहाचा अभिमान त्यागला, मी देह ही वृत्ती टाळली. फक्त देह आहे तो माझा आधारासाठी आहे, माझ्या आत्म्याच्या आधारासाठी आहे. त्या देहाच्या गोष्टींनी अनेक गोष्टी, परमेश्वराचं चिंतन मनन, आपलं परमोत्कर्ष, आत्मोद्धार, आत्मज्ञान मिळवता येतं, आत्मोद्धार करता येतो. तुकाराम महाराज म्हणतात की देहाचे या साधने परब्रह्म पदवी घेणे, देहाच्या सच्चिदानंद पदवी घेणे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर हे देहातीतता आपल्याला आणत नाही. देहाचं फार लांगुल चालन कोड कौतुक करत बसायचं नाही. तो अभिमान त्यागला की सगळंच ब्रह्म भगवंतमय दिसू शकते आणि प्रपंच मिथ्या आहे कळाला. या हंसावतारातून आपल्याला काय घ्यायचं. आता मग असे जसं नारायणाच्या अवतारातून आपण सांगितलं आपल्याला काय घ्यायचं, ते विषय आपल्या मनातून जात नाहीत. मग ह्याच्यासाठी मनापासून नामस्मरण करणे आणि त्याचा प्रयत्न करू नका ते कसे जातील काय जातील. सारखं अखंड नाव घ्या. त्या अखंड नावाच्या ह्याच्यात कधी आपल्या विषय मनाला चिकटलेले किंवा चित्ताला चिकटलेले जे विषय वासना आहेत, कामवासना आहेत, त्या सगळ्या कधी दूर होतील ते कळणार नाही. नारायण अवतार झाला, हंस अवतार झाला, पुढचा परमेश्वराचा अवतार म्हणजे दत्त अवतार. पुढचा अवतार दत्त अवतार. अत्रि ऋषी आणि अनुसूया यांच्या पोटी दत्ताने जन्म घेतला. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रितपणे हा अवतार घेतला. ब्रह्मा चराचराची उत्पत्ती करणारा, विष्णू स्थिती पाहणारा आणि शिवलय करता झाले. ब्रह्मा विष्णू महेश चराचराची उत्पत्ती स्थिती लय तयार करतात. तिन्ही देवांचा अंश असलेले दत्त एक अवतारी स्वरूप आहे. जेव्हा मगाशी सांगितलं, जेव्हा चराचराची जी हे झाले नव्हते तेव्हा निर्गुण परमेश्वर एकोहंबहुश्याम म्हणला आणि त्यावेळेला त्या निर्गुणाच्या ह्याच्यातनं संबंध चराचराची निर्मिती झाली. पुढे ती प्रकृती, आदी प्रकृती, आदी माया, आदी मायेतनं पराप्रकृती, पराप्रकृती, अपरप्रकृती. त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश हे काम, त्यांचं एकत्रितपणे काम करणं हे दत्त अवतार. अर्थात त्या चराचराची निर्मिती करण्यासाठी सुरुवातीला चराचराची निर्मिती करताना परमेश्वरांनी ब्रह्माला आपल्या नाभी कमळातून जन्म दिला. जेव्हा आपल्याला जन्म कोणी दिला, आपला जनक कोण आहे हे ब्रह्मदेवाला जेव्हा कळलं नाही,
तेव्हा त्यांनी नाभी कमळातून भवार्णवात उडी घेतली. एवढा सगळा भवार्णव, एवढं सगळं ब्रह्मांड आहे, ह्याच्यात त्यांनी उडी घेतली की माझा जनक कोण आहे. त्यात नुसती उत्सुकता नव्हती, त्याला विश्वसृजनाचे काम करायचे होते. थोडंसं आपण परत हे मागे आलेलो आहोत की त्याला विश्वसृजनाचे काम करायचं होतं. आणि कसं करायचं? खरं म्हणजे तो ब्रह्मदेव ब्रह्मा म्हणून बावसळलेला होता. म्हणजे माऊलींच्याच ओवीत एक आहे की सृष्टीच्या उपक्रमा, या सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा, अर्जुनाला म्हणतायत श्रीकृष्ण, पूर्विगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा. ब्रह्मदेव कसा होता? वेडा होता, म्हणजे खोळा झाला, त्याला काही कळेच ना, एकला होता, त्याला काहीच कळेना. मग त्याने भवार्णवात उडी घेऊन 1000 वर्ष पाहिलं. त्या भवार्णवात आपल्या जनकाचा त्याला कुठेही पत्ता लागला नाही. आणि जेव्हा परत तो तिथं आला तेव्हा त्याच्यात कानावर शब्द आले तप 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 तप. आणि मग त्याला लक्षात आलं की आपण तपश्चर्या करायला पाहिजे. तसं हे आपल्याला, म्हणून 1000 दिव्य वर्ष ब्रह्मदेवाने तप केले. मग स्वतः भगवंत त्याला प्रसन्न झाले आणि विश्वसृजनाचे काम त्या ब्रह्माच्या हातून पार पडले. नाथ महाराजांचा जो पहिला ग्रंथ आहे चतुश्लोकी भागवत, त्यात हे सगळे वर्णन आहे. चतुश्लोकी भागवत हे विश्वसृजनाचं जे काम कसं झालं ब्रह्माकडनं ते सांगणारा तो पहिला ग्रंथ आहे. चराचराच्या या उत्पत्ती लय या महत्त्वाच्या घडामोडीत आपण पाहिलं की ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांची कामं झाली. या तिन्ही शक्ती कल्पक्षयापर्यंत आहेत, शेवटपर्यंत राहणार आहेत या कामासाठी. पण या तिन्ही शक्ती एकत्र येऊन मानवी रूपात जो जन्म घेतला तो सगुण रूपातील दत्तात्रय. म्हणजे विश्वाची आता आपण पाहिले की बाबा उत्पत्ती किंवा चराचराची निर्मिती, सृजनाचे काम जे करणारे तो ब्रह्मा, मग स्थिती कोण करणारी विष्णू. मग विष्णूने काय केलं की त्याच्यासाठी आपल्या बरोबर 7 ऋषी आणि 4 मनुयांची निर्मिती केली. गीतेच्या 10व्यात बघा, मनुष्या सत्व पूर्वे चत्वारो मनवसता. 4 सप्तऋषी म्हणजे 7 ऋषी आणि 4 मनु यांच्या दृष्टीने. आणि 7 ऋषी कोण कोण? महर्षा सप्तपूर्वे कोण कोण? तर वशिष्ठ कश्यपो अत्री जमदग्नी सरोत्तमा विश्वामित्र भारद्वाज सप्तर्षियोरून. वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज हे 7 ऋषी. हे 7 ऋषी, 4 मनु, सनत, स्वयंभव, सनातन, सनतकुमार यांच्या नियुक्तीने या विश्वाचा कारभार सगळा सुरळीत होतो. ते 7 ऋषी अतिशय तेजपुंज, तपस्वी, अतिशय ज्ञानी असे होते. त्यात अत्री ऋषी अग्रणी होते. तपश्चर्यी, मूर्तिमंत, तेजस्वी होते. त्यांच्या पत्नीचे नाव अनसूया. जिच्याकडे कुठल्याही प्रकारची असूया नव्हती ती अनसूया. कुठल्याही प्रकारची कुठलीही असूया नव्हती, हेवा दावा नव्हतो. ती महान प्रतिव्रता होती, साधी होती. तिच्यासारखी ती तिला तोड नव्हती. तिच्या पातिव्रत्याचे आणि अतिथ्यशीलपणाचं कौतुक नारद मुनीने ब्रह्मा विष्णू यांच्याकडे केलं. आता ब्रह्मा विष्णू यांच्याकडे केल्यावर त्यांच्या तिघांच्या बायका म्हणजे सावित्री, लक्ष्मी, पार्वती या थोड्याशा चिडचिडल्या. म्हणजे एखाद्या बाईचं कौतुक दुसऱ्या बाई पुढे, बापरे, म्हणून त्यांचा अगदी अक्षरशः धडपडा झाला. कोणीही बाई अशी आमच्यापेक्षा सुंदर, आमच्यापेक्षा ज्ञानी, आमच्यापेक्षा पतिव्रता, आमच्यापेक्षा दानशूर, अतिथीशील, छे याचे आमच्यापेक्षा कोणी नाही आहे, विश्वात कोणी नाही. त्यांचा अहंकार त्यांना स्वस्त बसून देत नव्हता. स्त्री सुलभ, हट्टी, मत्सरी स्वभावाने त्यांनी आपल्या पतिराजांना ब्रह्मा विष्णू महेश यांना तिची परीक्षा पाहायला आश्रमात जायला उद्योग केले. आणि एक परीक्षा कशी घ्यायची याचा तिन्ही देवींनी त्यांना आराखडा सांगितला. एक प्लॅन केला चांगला व्यवस्थित. ठरल्याप्रमाणे तिन्ही देव अनुसूयेचे सत्व पाहिला. तापसी मुनींच्या विषयात अगस्ती ऋषींच्या आश्रमात गेले. त्यावेळेला मुनीत नेमके आश्रमात नव्हते.
अनुसूयेने त्यांना मधुपर्क वगैरे देऊन त्यांचं आगत स्वागत केले, त्यांना आसन ग्रहण करायला दिले. महर्षी आश्रमात नसले तरी आपण निःसंकोचपणे या, बसा आणि आमच्या पाहुणचाराचा स्वीकार करावा अशी अनुसूया म्हणली. त्या तिघांनी सांगितलं की ऋषीमुनी आलं, आम्हाला अत्यंतिक भूक लागलेली आहे, आम्हाला भोजन द्यावं. उत्तम. अनुसूयेने उत्तमपैकी स्वयंपाक वगैरे करून पानं वाढली आणि पानं वाढल्यावर अन्नग्रहण करण्याचे हात जोडून ऋषीमुनी हो, तुम्ही सुरुवात करायला हरकत नाही, सगळं वाढून राहिलेलं आहे. ऋषी आत्ता तर इथं आश्रमात नाही, पण तुम्ही कुठलाही संकोच करू नका, निसंकोचपणे आपले जेवण होऊन द्या. पण अतिथी गोटमय आहे. त्याने जेवायला सुरुवात न करता थांबून राहिले. तेव्हा तिने हात जोडून विचारलं, मुनीवर माझं काही चुकलं का? आपण भोजनाला सुरुवात का नाही करत? तेव्हा त्या मुनींनी एक विचित्र आट अनुसूयेला घातली. देवी, आम्ही भोजनाला बसू, पण आमची एक अट आहे, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाटाय. अनुसूया एकदम हडबडली, द्विधा मनस्थितीत गेली. ही कसली अट? अतिथी येत आहेत आणि विवस्त्र मला म्हणायला सांगतायत, आपण मान्य कशी करावी? पण ही अट मान्य न केली तर हे ऋषी संतापतील. क्रोधाने, मगाशी म्हणलं ना की क्रोध हा तापसांचा वैरी, त्या क्रोधाने काहीतरी शाप देतील, न जेवताच निघून जाईल, आपल्या अतिथी धर्माला बाधा येईल. शापाचा दाह सोसावा का अतिथी धर्माला जागावं? पण विवस्त्र होऊन वाढणं म्हणजे हे पातिव्रता धर्माला कुठेतरी डाग लावण्यासारखं आहे, अप्रामाणिकपणा करण्यासारखं आहे. पण तिने मनाशी निश्चय केला की अतिथी माझ्या लहान मुलासारखे आहेत आणि त्यांच्यापुढे कशी लायच्या? लहान मुलं माझं तानबाळ असतं, त्यांच्यापुढे कशी लायच्या? त्यांच्या सत्संगीने आणि माझ्या पतिदेवांच्या सात्विकतेने मला माझे पावित्र्य भंगवण्याची जरा सुद्धा भीती नाही. तिने आपल्या अंगावरची वस्त्रे उतरली आणि त्या क्षणी एक चमत्कार घडला की तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने ते देव, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर अगदी 3 निरागस बाळं झाली. अनुसूयेच्या ठिकाणी मातृत्वाची भावना निर्माण झाली. तिच्या स्तनातून स्तन्याच्या धारा पाजरू लागल्या. चराचराची स्थिती, उत्पत्ती, लय या कर्तव्य कर्माने क्लांत झालेले हे तिन्ही देव श्रांत झाले. त्यांना तृष्टीचा, पुष्टीचा, शांतीचा अनुभव आला. त्यांना पाळण्यात हलवताना ही कौतुकाने भक्तियुक्त अंगाईगीत सुद्धा म्हणायला लागली. इकडे अत्रे ऋषी आपल्या आश्रमात आले. त्याने अंतर्ज्ञानाने बालकांचं रूप ओळखलं आणि आपले पती बालरूप झाले हे पार्वती, लक्ष्मी आणि सावित्रीला कळालं. त्या सगळ्या धावत आल्या. बरोबर नारद ऋषी होते, नारायण नारायण म्हणत. पुढे काय होणार असा काळजीयुक्त भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अत्रि ऋषीने तिन्ही देवांची स्तुती आरंभली. तिन्ही बाळे मग आपल्या मूळ स्वरूपात प्रगट झाले. परत ब्रह्मा, विष्णू, महेश ते देव प्रसन्न झाले. त्यांनी आपल्याकडे हवा तो वर मागा असं त्यांना तिघांनी सांगितलं. तेव्हा ते अत्रि ऋषींना ती विनंती केली. त्याने आपल्या पत्नीकडे पण तिला सांगितलं, तू एवढं सगळं केलं, तूच वर माग, काय पाहिजे ते. आणि तुझ्या पातिव्रत्याने, भक्तीने हे चराचराचे सगळे नियामक देव तुझी बाळं झाली. त्यामुळे त्यांनी तिन्ही देवाला तू आपला पुत्र हो असा आहे. आणि मग तिने त्यांच्याकडे अशी की तुम्ही माझे पुत्र म्हणूनच राहा. तिन्ही देवांनी तथास्तु म्हणून केला, वर दिला, आशीर्वाद दिला. मग 3 बाळांचे अत्रीस म्हणजे 3 बाळं वेगळी राहिली. मग त्या 3 बाळांची 3 वेगवेगळी नावं ठेवली. तर त्यातला ब्रह्मदेवाच्या रूपात जे बाळ होतं त्याला चंद्र, नंतर महेशाला दुर्वासे नाव म्हणून तापडलेला, आणि विष्णूची स्थिती होती तो दत्त महाराज झाले. या तिन्ही देवात अजूनही दत्त पूर्णावतार म्हणून प्रसिद्ध आहेत. जसा या अवतारात कृष्णावतार पूर्णावतार आहे. आता हा पहिला प्रश्न म्हणजे आपल्याला जो पडलेला की याला पूर्णावतार का म्हणतात? तर श्री यश ज्ञान, श्री यश ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, औदार्य हे 6 गुण जेथे प्रगटती, हे जे 6 गुण जिथे
ज्या अवतारात प्रगट रूपाने झालेले आहे असा तो पूर्ण अवतार. जसं श्रीकृष्ण पूर्ण अवतार आहे तसं दत्तावतार सुद्धा पूर्ण अवतार आहे. तो सच्चिदानंद स्वरूप आहे, भक्तवत्सल आहे. सुरुवातीला म्हटलं तसं म्हणजे की आपण म्हणतो ना की दत्तमंत्र दत्तमंत्र म्हणताना आपण म्हणतो ओम नमो भगवते दत्तात्राय, स्मरण मात्र संतुष्ट आहे. नुसत्या स्मरणाने तो संतुष्ट होतो असा अवतार. बाकी प्रत्येक जे अवतार आहे ना त्यांनी आपलं अवतार कार्य केलं की आपला जो देह आहे, लीला विग्रही देह आहे, तो परत लीला विग्रहाने हे करून टाकला. कुठल्याही अवताराला जन्म नाही आणि मृत्यू नाही. म्हणजे रामाने शरयू नदीत किंवा लक्ष्मणाने शरयू नदीत आपला देह विसर्जन केला, ते काही मृत्यू पावले नाहीत किंवा बुडून झाले नाहीत. किंवा कृष्णाला पारध्याचा व्याधाचा बाण लागला म्हणून कृष्ण गेला आणि कृष्ण निजधामाला गेला. कृष्णाला मृत्यू आला अशातला भाग नाही. बलराम तर समुद्रात त्यांनी स्वतःला म्हणजे सिद्धीनी समुद्राच्या तळाशी परत तो शेषाचा हे अवतार झाला. म्हणजे शेषा त्या मूळ अवताराशी एकरूप झाला. ही लीला विग्रही अवतार आहे. जेव्हा जरूर असे तेव्हा अवतार घेतात, संपली जरूर की परत आपला देह त्या ह्याच्यात विसर्जन करू शकतात. पण दत्त हा असा अवतार आहे की त्यांच्या कार्याची समाप्ती होणार नाही. जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत दत्त राहणार. आणि मग त्यांचं काम काय तर सर्वजणांना अध्यात्माची आवड लावायची, बद्धावस्थेतून काढून मुमुक्षु करायचं, मोक्षाचे पुढे साधक, साधक पुढे सिद्ध, आणि मग मोक्ष मार्गाचं कसं करता येईल, मोक्षमार्गी कसं करायचं हे पाहायचं. हे अविरत आणि न संपणारे कार्य आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या देहाचा विग्रह केला नाही. यापुढं त्यांनी पुढचे मानवी अवतार त्या कल्याणासाठी घेतले. म्हणजे दत्तांचे अवतार म्हणजे श्रीपाद, श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ, शंकर महाराज, साईबाबा वगैरे वगैरे सगळे प्रगट झाले. दत्त अवतार हा असा आहे. म्हणजे हे तिसरा अवतार आपण पाहिला. दत्त अवतार प्रगट झाला त्याच्यानंतर सनत कुमार हा अवतार, तो नैष्टिक ब्रह्मचारी, म्हणजे नैष्टिक ब्रह्मचारी निशिती ज्याशी स्वप्नी नाही विरेज होती. या सनत कुमार का म्हणतात त्याला, तर ज्याशी स्वप्नी नाही विरेज होती या लागी कुमार म्हणती. अवतार मूर्ती सनकालिक, सनत कुमार आणि सनंदन सनातन अशा प्रकारे ह्या सनत कुमार अवतार. आणि सनत कुमार अवताराचा हे काय कार्य, तर त्यांनी हे ब्रह्मदेवाला जो प्रश्न विचारले त्यामुळे ज्ञान झालं, आपल्याला जप तप करण्याचं ज्ञान झालं. आता महत्वाचे म्हणजे हे 3 अवतार आपण पाहून झाले. त्याचे ऋषभ अवतार, ऋषभ, ऋषीतला वृ नाही, वला वृ नाही. म्हणजे काही पेशंट येतात, तुमचं नाव काय, तर वृषभ. म्हटलं वृषभ नसेल रे, ऋषभ नाही नाही वृषभ. अरे म्हटलं ऋषभ म्हणजे बैलच का, पण नाही, ते ऋषभ. त्या पुढचा अवतार ऋषभ अवतार. ते ऋषभ अवतार जे पार्षद जनक राजाकडे आले. ते मग अशी सांगितलं, जनक राजाकडे तो यज्ञ चालू होता, ते सगळे पार्षद जनक राजाकडे आले, ज्यांनी राजाला आत्मज्ञानाचे ज्ञान, अनेक प्रकारचं अध्यात्म सांगून केलं. त्यांचे वडील हे नारायणाचे अवतार. त्याबद्दल आळवीरोत्र मुली म्हणतात, आणि आमचा जो का पिता ऋषभ नारायण नाथा, तोही अवतार नृपनाथा, जाण तत्वता भगवंत. आणि मग त्याचे काही शंख, चक्र, गदा, पद्म, अंकुश, कमल, पद्म ही चिन्ह त्याच्या पायावर विकसित होती. आता ऋषभाचं थोडं सांगतो की ऋषभाच्या पत्नीचं नाव सुदेवी. त्या ऋषभाला 100 पुत्र झाले. ऋषभाला 100 पुत्र झाले. त्यातला पहिला भरत. ज्या भरतावरून आपल्या देशाला भारत नाव पडले तो हा भरत. ना शकुंतलेच्या भरतावरनं भारत नाव पडले, ना राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न यांच्यावरनं. हा जो ऋषभाचा पहिला पुत्र भरत, त्यावरून ह्या देशाला आपल्याला भारत नाव पडलं. आणि त्याची कथा बहुतेक सगळ्यांना माहीत आहे की तो चांगला होता. आणि म्हणजे शेवटी जसं म्हणजे वय वाढत गेलं तसं त्याचं आपलं राज्य प्रधानाच्या हाती देऊन तो अरण्यात संन्यास घ्यायला निघून गेला. आणि जेव्हा
एकदा तो नदीत अर्घ्य द्यायला उभा राहिला, तेव्हा तिथं एक मोठी सिंहाची गर्जना ऐकू आली किंवा वाघाची गर्जना ऐकू आली. तिथे एक हरणी होती, ती गरोदर होती. तिने टणकन उडी मारली, टणकन, पण त्या डरकाळीने तिचा गर्भपात झाला आणि जे पाडस होतं ते राजाच्या हातात पडलं आणि त्या हरणाचं पिल्लू शावक ते राजाच्या. आणि मग राजाने काय केलं की त्या पाडसाचं संगोपन करायला सुरुवात केली. त्याच्यात त्या मायेतच तो गुरफटला. म्हणजे हरणाला काय करायचं, हरणाला कुठनं गवत आणायचं, हरणाला पाणी प्यायचं, म्हणजे एखाद्या आईच्या वर त्या हरणाचं, म्हणजे त्याची जी बुद्धी असे ती कर्म जडत्वे जड झाली, म्हणून त्याचं नाव कर्म जड भरत पडलं. म्हणजे हरणाचं करता करता तो सगळं म्हणजे अभ्यास विसरून गेला की आपल्याला आपण कशा करता संन्यासाश्रम स्वीकारला, आपण कशा करता राहणार होते. शेवटी त्याला मृत्यू आला आणि त्यालाही हरणाचा जन्म मिळाला. हरणाचा जन्म मिळाला मग मात्र त्याला जाणवलं की अरे आपण काहीतरी चुकलो इथं. मग त्याने परमेश्वराचं परत चिंतन केलं आणि ह्या भरतापासून म्हणजे ऋषभ राजाच्या या भरतापासून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं आणि तो भरत या ऋषभाचा पहिला मुलगा. नंतर फक्त आता हे 100 लोक कसे होत होते, तर मग उरलेले काय होते 99. त्या 99 पैकी 9 हे नवखंडाचे, पृथ्वीवरच्या नवखंडाचे राजे झाले, म्हणजे झाले राहिले 90. त्यातल्या 90 पैकी 81 जणांनी आदर्श कर्माचरण करणारे ऋषी म्हणून त्रिखंडात संचार करायला लागले आणि शेवटचे 9 हे जनकाच्या दरबारी त्याच्या यज्ञाच्या वेळेस इथं आले होते. आणि त्यांनी मगाशी मी म्हटलं ना, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध हे सगळे जे नावं घेऊन ते जनकाला जो उपदेश केला तो त्यांनी केला. यज्ञाच्या निमित्ताने आत्मबोध केला. हा झाला ऋषभ होता. त्याच्यानंतर त्याचं सविस्तर वर्णन पुढे येणार आहे म्हणून मी आता जास्त करत नाही आहे. नंतर मधुकैटभांना मानणारा जो तो मधुसूदन अवतार. नंतर पुढच्या हयग्रीव अवतारात त्यांनी शंखासुराला मारून चोरलेले वेद परत मिळवले. मग पुढचे अवतार आपल्याला सगळं माहीत आहे. मत्स्य, समुद्र मंथनाच्या वेळी मत्स्य प्रलय काळात पृथ्वी आणि वनस्पती त्यांनी रक्षण केलं. कूर्म, समुद्र मंथनाच्या वेळी मेरू पर्वत पाठवून धरून मंथन करून दिले. श्वेत वाराह अवतार म्हणजे पृथ्वीला समुद्राच्या पाण्यापासून तोडून धरून वाचवले. गजेंद्र उद्धारण अवतार, आता हे आपल्याला मत्स्य, कूर्म, श्वेत अवतार हे माहीत झाले. पण गजेंद्र उद्धारण, गजेंद्राचा उद्धारण कसं केलं देवानी, हा एक गजेंद्र उद्धारण अवतार म्हणून प्रसिद्धच आहे. पूर्वी एक इंद्रद्युम्न नावाचा राजा होता, पौंड्र देशाचा राजा होता. तो आपल्या राण्यांबरोबर जलक्रीडा करत असताना अगस्त्य ऋषींचा काहीतरी त्याने अवमान केला आणि मग त्यांच्या शापाने तो गज झाला, म्हणजे हत्ती झाला. त्याच चित्रकूट पर्वताच्या आपल्या इथं एका सरोवरात तो हत्ती आपल्या कळपाने आपल्या प्राण्यांसह तिथं राहतो. तिथल्या एका सरोवरात एक देवर्षी अर्घ्य देत असताना तिथे एक गंधर्व आला. त्या गंधर्वाचं नाव हू असं होतं. म्हणजे चीनमध्येच अशी नावं असतात असं नाही, आपल्याकडे नाव होती. त्या गंधर्वाचं नाव हू. त्यांनी काय केलं की त्या ऋषींचे असे खाणून एखादी मगर कशी हे करावी, पाय ओढते तसे पाय ओढले. त्यामुळे ते ऋषी संतापले आणि त्यांनी हुला शाप दिला की तू मकर ऋषी. मग तो जरा कावरा बावरा झाला, उशाप द्या म्हणाला, म्हणजे तुझा देव उद्धार करते, काही काळजी करू नकोस, केव्हा तरी तुझा उद्धाराचा प्रसंग येईल. आणि मग एकदा तो म्हणजे हा हत्ती आणि त्यांचं कायमचं वैर असतं. तेव्हा हत्ती जेव्हा जलक्रीडेला तिथं आला होता तेव्हा या सुसरीने, मगरीने त्याचे पाय ओढले. हत्ती ओढायला लागला, अरे मला वाचवा. तर सगळे त्याचे जे बाकीचे बरोबरचे होते ते निघून गेले की बाबा ते मगर आहे, ती काही करू शकेल, आम्ही काही करू शकेल, निघून गेले. त्यांनी देवाचा धावा केला आणि देवाचं नाव गेलं. भगवंताचा मनापासून जेव्हा धावा केला तेव्हा भगवंत अक्षरशः धावून आले आणि त्यानिमित्ताने त्यावेळी त्यांनी गरुडाचा सुद्धा अहंकार दूर केला. कारण गरुडाला वाटलं आपल्या इतकं जोरात कोणी जाणार नाही, पण भगवंत त्याच्याही आधी आले होते. देवानी दोघांचाही तो गजेंद्र मोक्ष अवतार. आणि पुढे बघ
बालमुकुंद अवतार म्हणजे वटपत्रावर शयन करत असलेल्या बालमुकुंदाची पूजा करून धन्य झालेला मार्कंडेय ऋषींसाठी अवतार घेतला झाला. पुढे नळ नावाचं म्हणजे आपल्या ज्यांनी समुद्रातला सेतू बांधला रामचंद्रांच्या ह्याच्या वेळेला, त्यावेळेला नळ नावाच्या वानर होता. तर त्यांनी काय केलं की त्या ऋषींच्या जे शाळीग्राम होते पूजा करायला ते त्यांनी सगळे समुद्रात टाकून दिले. ऋषीने मांडावे त्यांनी टाकून द्यावे. वानर असते, वानर चेष्टा करत होता. ते ऋषी संतापले आणि त्यांनी शाप दिला की तू जे दगड टाकशील ते आता बुडणार नाही, ते तरंगतील. तो शाप नळाला उपयोगी पडला रामसेतू बांधताना. रामसेतू बांध पण तरीही त्यातून त्या जेव्हा रामसेतू बांधताना त्याच्यावर त्याचं एक हे की तो सेतू बांधताना नळाला अहंकार झाला की माझ्यामुळे सेतू बांधला होतो. त्यामुळे ते सगळे दगड पाण्यात बुडायला लागले. नळाला प्रश्न पडला की मला हा जो उशाप मिळाला होता किंवा वर मिळाला होता सगळे दगड तरंगतील, आता हे काय झालं. मग हनुमान त्याला म्हणला की अरे तुझ्या मनात अभिमान उत्पन्न झालाय, अहंकार झालाय, म्हणून त्यांनी प्रत्येक दगडावर राम 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 लिहिलं आणि ते दगड म्हणजे ते पत्थर ते सगळ्या शिला तिथं तरंगले आणि तो सेतू बांधून पूर्ण आला. तर असा हा कुठला नळाचा अवतार, आरती अवतार असे अजून अवतार आहेत. पण पुढच्या खेपेला प्रवचनात काही जे अवतार राहिले ते आपण पुढे पाहू. आणि आपल्याला जो मुख्य विषय आहे की पूर्णावतारी श्रीकृष्ण, त्यातल्या पूर्ण अवतारातला हे पहिलं जे गुण आहे, पहिला गुण म्हणजे मी आता एक एक गुण घेतोय, त्याला पहिला दुसरा असं काही नाही, कारण प्रत्येक गुण इतका दैदिप्यमान गुण आहे की कुठल्या गुणाचं किती वर्णन करावं हे होत नाही. की जेव्हा बसतो की श्रीकृष्णाचं श्री म्हणजे सौंदर्य ह्या विषयावर लिहायचं झालं तर किती इतकं 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 गोष्टी सापडत गेल्या की किती लिहून किती नाही झालं. यशाबद्दल श्रीकृष्णाच्या लिहायचं किती लिहायचं, प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येक संतांचे अनुभव, प्रत्येकाच्या संतांची त्याच्याबद्दलच्या ओव्या अभंग हे सगळे सांगितलेले आहेत. तर एक एक आपण सुरुवात करणार आहोत. बहुतेक पुढच्या वेळेला श्री म्हणजे श्रीकृष्णाचं सौंदर्य याच्यावर हा गुण म्हणजे हे अवतार एक किरकोळ गोष्टी राहिलेले आहेत, त्या अवतार पुरे करून त्याच्या सौंदर्यावर आपण पुढे बोलणार आहोत. सौंदर्य या गुणाचं वर्णन करून आजच्या या ठिकाणी आजचं प्रवचन मी इथं थांबतो. नमस्कार.